काही दिवसात गरबा सुरू होणार आहे. त्याच्या प्रॅक्टिससाठी आता सगळ्या भरपूर स्त्रिया एकत्र येत आहेत, मुली एकत्र येत आहेत, प्रॅक्टिस करत आहे, गमती जमती होत आहे, गप्पा होत आहे. ते होत असताना ना मला आज जाणवलं खूप काही गोष्ट आणि मनापासून थोडंसं वाईट वाटलं. हा मेसेज स्पेशली जेंट्ससाठी. तुम्ही म्हणताल असं का? मी आज भरपूर स्त्रियांना पाहते ना, खूप सुंदर आहे त्यांचे रूप, वेगवेगळ्या पद्धतीनं त्या स्वतःला सादर करतात, पण त्यांचा कॉन्फिडन्स लेवल खूप कमी दिसला मला. त्यांच्या नजरेमध्ये ना त्या स्वतः सुंदर नाही आहेत. नजर, कारण कदाचित असं होऊ शकतं की त्यांचे जे पार्टनर आहेत त्यांना मानत पण असतील की ते सुंदर आहेत, पण त्यांनी कधी त्यांना ॲप्रिशिएट केलं नाही. त्यामुळे त्यांना स्वतःविषयी कॉन्फिडन्सच नाही की आपण आहोत, आपण सुंदर आहोत, आपण छान दिसतो. म्हणून सगळ्या जेंट्सला मनापासून विनंती, मला माहिती आहे की तुमच्यासाठी तुमची पार्टनर मोस्ट ब्युटिफुल आहे, पण तसं तिला सांगा, तसं तिला जाणीव होऊ द्या. कारण ज्यावेळेस आपला पार्टनर आपल्याला तसं ॲप्रिशिएट करतो ना, त्यावेळेस आपण जगामध्ये स्वतःला सगळ्यात मोस्ट ब्युटिफुल समजायला लागतो. आपण आपल्या नजरेतून नाही पाहत स्वतःला, आपण आपल्या पार्टनरच्या नजरेमधून पाहत असतो. ज्यावेळेस आपला पार्टनर आपल्याला ॲप्रिशिएट करतो ना, त्यावेळेस जगामध्ये कोण काय बोलते आपल्याविषयी, काय निगेटिव्ह कमेंट्स पास करते, काही फरक पडत नाही. फक्त आपला पार्टनर आपल्यासाठी काय बोलतोय, त्याच्या नजरेत आपण कसं आहोत, ते खूप महत्त्वाचं ठरतं. आणि मी बघते ना, काही काही बाया स्वतःला इतके निग्लेक्ट करतात, फक्त का तर त्यांच्या पार्टनरच्या नजरेत त्या कशा आहेत हे त्यांना खूप महत्त्वाचं ठरतं. का फक्त रंग गोरा, का फक्त ठराविक शरीरयष्टी हेच फक्त सुंदर असावं? शक्तीचे तर कितीतरी रूपं आहेत ना. प्रत्येक रूपामध्ये ते सुंदर दिसते, प्रत्येक रूपामध्ये ती पूजनीय असते. त्यामुळे तिच्या प्रत्येक रूपाला, तिच्या प्रत्येक गुणाला प्रतिसाद, साथ भेटला पाहिजे. प्लीज तिला ॲप्रिशिएट करा. तुमच्या नजरेत ती जर इथे असली ना, लोकांच्या नजरेत जरी इथे असली ना, तरी पण ती स्वतःला खूप उंच समजते फक्त तुमच्या नजरेत. त्यामुळे प्लीज ॲप्रिशिएट.